तुम्ही अगदी लता मंगेशकर किंवा सचिन तेंडुलकर किंवा जागतिक दर्जाचे जे कोणी मोठे लोक आहेत की ज्यांना दैवी देणगीच खूप मोठी आहे, बरोबर आहे. त्यांच्या आयुष्यात कुठे ना कुठेतरी सेटबॅक्स आले असणार आहेत. तुम्हाला आज असं वाटतं की मी जर एवढे लाख रुपये या करिअरमध्ये मी इन्व्हेस्ट, आता तर वर्ड असतो इन्व्हेस्ट करणं, एक्झॅक्टली आज मी या करिअरमध्ये इन्व्हेस्ट केले तर माझे रेट ऑफ रिटर्न्स काय असतील एक्झॅक्टली ते शिक्षण घेतल्यानंतर. 3 अटेम्प्ट मी देणार, म्हणजे माझ्या 25व्या वर्षापर्यंत 3 अटेम्प्ट होतील, त्यात मी नाही सक्सेसफुल झालो तर माझा प्लॅन बी हा पुढच्या एका वर्षात मला सस्टेन करायला उपयोगी पडला पाहिजे. आजचा आपला विषय हा सगळ्यांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. काय झालंय की 10वीची परीक्षा संपली आहे, 12वीची परीक्षा संपली आहे आणि आता करिअरच्या दिशा कुठल्या याचा शोध प्रत्येक जण घेऊ लागतो. प्रत्येकाला असं असतं की पापा कहते हैं बडा नाम करेगा, बेटा हमारा ऐसा काम करेगा. पण कोणचा काम, कुठलं करिअर, आज विषय आपण घेणार आहोत. आणि त्यासाठी आपल्या बरोबर आहेत शंतनू अत्रे, जे रेल्वेमध्ये मोठे अधिकारी आहेत, इंडियन रेल्वे ट्रॅफिक सर्व्हिस मध्ये. तर तुमचे मनपूर्वक स्वागत. थँक्यू सर. तर आपण सुरुवात करूयात की करिअर म्हणजे काय. तुम्हाला काय वाटतं, कुठली व्याख्या ठेवता येईल करिअरला? अशी एक प्रकारची कोणतीही व्याख्या आपल्याला नाही करता येणार, हा हा पण एखादी गोष्ट जर आपल्याला मनापासून आवडते बरोबर. आणि प्रोफेशनल टू अर्न अ लाईव्हलीहूड हम्म, त्या पद्धतीने जर त्याचा विचार करता आला, बरोबर उदरनिर्वाह कसा करायचा, बरोबर तर त्या गोष्टीसाठी आपल्याला काय आवडतं आणि ज्याच्यामध्ये आपलं टॅलेंट हे कॉम्पिटिटिव्ह फील्डला उतरतं, बरोबर आहे. अशा गोष्टीमध्ये आपण पुढे गेलो तर त्याचा करिअर म्हणून ऑप्शन निवडायला मदत होईल. आपण असा अनुभव असतो, लहानपणी सारख्या आवडी बदलतात. यावर्षी हे आवडतं, पुढच्या वर्षी ते आवडतं. मग कसं नाही, ठरवणार? आवड किंवा एखाद्या गोष्टीबद्दल नॅचरल लाइकिंग असेल, हा हा एखाद्या गोष्टीबद्दल नॅचरल प्रॉक्लिव्हिटी असेल, तर ती उपजत असते माणसाला ओके आणि ती बदलतही राहते. अच्छा. पण आपण एखाद्या विषयावर नीट अनालिसिस करून, हम्म, मी जसं आधी सांगितलं की कॉम्पिटिशन काय आहे, त्यामध्ये आपल्याला त्या विषयात किती गती आहे, बरोबर आहे. वेदर आय एम एबल टू सस्टेन माय सेल्फ इन दॅट कॉम्पिटिशन. बरोबर. एखाद्या विषयाची मला लहानपणी गाणं आवडतं, मी गायचो, हम्म, पण आजच्या जर कॉम्पिटिशनच्या म्हणजे गाण्याच्या क्षेत्रातली कॉम्पिटिशन बघितली हम्म, तर मी माझा आवाज तिथे टिकेल का? नाही बरोबर. टिकणार. मला मॅथमॅटिक्सची आवड होती, हम्म, तर आजच्या मॅथमॅटिक्सच्या रिलेटेड जी काही फील्ड्स आहेत, तुमचं इंजिनिअरिंग असेल, आर्किटेक्चर असेल, त्याच्यामध्ये माझं मॅथमॅटिक्सचं टॅलेंट वापरून मला तिथे टिकता येईल का? बरोबर आहे. त्या कॉम्पिटिशन मध्ये जर मी उतरू शकलो अच्छा तर दॅट बिकम्स माय करिअर. ओके त्यामुळं आवडी-निवडी किंवा त्या वेळेला एखाद्या गोष्टीबद्दल वाटलेलं आकर्षण, बरोबर की आहे. स्विमिंग, एखाद्या माणसाला स्विमिंगचं आकर्षण वाटतं, की नवं काहीतरी वाटतं, बरोबर. इनोव्हेटिव्ह, बट डझंट मीन दॅट दॅट बिकम्स युअर करिअर ऑप्शन. अच्छा यू हॅव टू प्रूव्ह युअरसेल्फ. टू प्रूव्ह युअरसेल्फ यू रिक्वायर सम सॉर्ट ऑफ अॅक्युमेन, ओके एक इंटेलेक्च्युअल कॅपॅबिलिटी पाहिजे. कॉम्पिटिशन मध्ये सस्टेन करण्यासाठी तुम्हाला डीप त्या गोष्टीचं नॉलेज आणि मेहनत, म्हणजे मेहनत करण्याची एक कॅपॅसिटी पाहिजे तुमची. ओके जर या गोष्टी असतील तर तुमच्या त्या आवडीला तुम्ही लॉजिकल कन्क्लुजन पर्यंत नेऊन करिअरच्या माध्यमाकडे बघू शकता. एक्झॅक्टली अदरवाईज ती आवड म्हणजे इंटरेस्ट किंवा हॉबी पुरतं ते मर्यादित राहतं. ओके. समथिंग यू एन्जॉय बट यू आर नॉट कॉम्पिटिटिव्ह ऍट, बरोबर दॅट आहे. कॅनॉट बिकम युअर करिअर. हे निर्णय त्या मुलांनी घ्यायचे का पालकांनी घ्यायचे? सध्या तरी भारतामध्ये अशी सोशल सिस्टीम आहे की मुलं आणि पालक काही वेगळे राहत नाहीत, हा हा ते एकत्रच राहतात. त्यामुळे इन्फ्लुअन्स नक्की होणार. पालकांना काय वाटतं, मुलाने काय करावं. आता याच्यात मी अगदीच एक सोपा फॉर्म्युला जो मला माझ्या आतापर्यंतच्या अभ्यासात कामी आला, स्वतःच्या आणि इतरांकडे बघून हे सांगू शकतो, हम्म, की जर मुलाकडे उपजत असलेल्या गोष्टीबद्दल जर पालकांना कॉन्फिडन्स असेल बरोबर आणि तो मुलगा त्या स्पेसिफिक सेगमेंटमध्ये कॉम्पिटिटिव्ह सुद्धा असेल, बरोबर आहे. तर पॅरेंट्सचं ड्रीम हे आपण कन्सिडर करायला हरकत नाही. ओके फॉर एक्झाम्पल, एखादा मुलगा मॅथमॅटिक्समध्ये किंवा फिजिक्समध्ये खूप हुशार असतो, तो शाळेच्या मॅथमॅटिक्समध्ये त्याला आउट ऑफ आउट मार्क्स असतात, त्याच्यानंतर तो रिजनल मॅथ्स ऑलिम्पियाड, इंटरनॅशनल मॅथ्स ऑलिम्पियाड अशा स्पर्धा परीक्षांमध्ये सुद्धा उत्तम उत्तम मार्क्स मिळून यश संपादन करतो. आणि जर पॅरेंट्सला असं वाटलं की या त्याच्या गोष्टीमुळं आपण त्याला अशा कुठल्या फील्डमध्ये इन्फ्लुअन्स प्रोत्साहित करावं, वेअर बाय त्याचं हे स्किल तिथे त्याला कामी येईल बरोबर आणि मुलालाही ते जर आवडत असेल आणि इफ इज विलिंग टू डू, तर पॅरेंट्सचं ड्रीम शुड
नॅचरली बिकम चिल्ड्रन ड्रीम, ओके. अ चाइल्ड्स ड्रीम. बरोबर आहे. बियॉन्ड दॅट जर पालकांना आपले रिलेटिव्ह, मित्रमंडळी, शेजार पाजारी या मुलांच्या यशातनं वाटत असेल की आपलाही मुलगा अशा मार्गाने जाऊन यशस्वी व्हावा, इरेस्पेक्टिव्ह ऑफ द नॅचरल लाईकलीहुड और नॅचरल विशेष ऑफ द चाइल्ड, बरोबर तर दॅट डज नॉट हेल्प. मग ते Exactly. पॅरेंट्स ड्रीम हे केवळ उथळ राहील, आहे. एक्झॅक्टली. ते हॉलो आहे, सबस्टॅन्शियल नाही. त्यांनी ड्रीम मतलब टू सी द ड्रीम इज अ नॅचरल ह्युमन ऍसेट आय से, बरोबर आहे. बट इट हॅज टू बी ग्राउंडेड इन रियालिटी. ते उथळ असता कामा नये. It बरोबर. has to be backed by your competitive acumen. It has to be backed by your analysis, and it has to be backed by what actually exists on ground. बरोबर. तरच त्या ड्रीमला अर्थ उरतो. सगळ्यांचं ड्रीम असतं आपण BMW घ्यावी किंवा एखादा एअरक्राफ्ट घ्यावं किंवा असं बनावं तसं बनावं, पण ते जी काही आपली रियालिटी आहे बरोबर आहे. त्याला जर अनुषंगून नसेल तर त्याचा काही उपयोग नाही. साधारणतः कधीपासून हा निर्णय घेतला पाहिजे की कुठलं करिअर आपल्याला करायचं आहे? एक परत ह्या अशाही प्रश्नाचं काही स्ट्रेट फॉर्म्युला सारखं उत्तर नाही. पेरेंट्स किंवा टीचर्स कधी कधी किंवा आपले मित्रमंडळी किंवा त्या मुलाला स्वतःला एका कुठल्या तरी जनरली 5th 6th मध्ये जे काही वाटतं दॅट इज अ वाईल्ड ऍडव्हेंचर आहे. बरोबर आहे. दॅट कॅनॉट बिकम अ हार्ड डिसिजन ऑफ युअर करिअर. एक्झॅक्टली. तुम्ही जेव्हा 10वीत येता तुम्हाला 4 गोष्टी मार्केट तुम्हाला समजायला लागतं. बरोबर आहे. कारण आजचं जे एज्युकेशन आहे मोस्ट ऑफ इट हॅज बिकम एज्युकेशन फॉर एम्प्लॉयमेंट. बरोबर. एज्युकेशन ओनली फॉर द सेक ऑफ एज्युकेशन हा पार्ट कमी आहे कुठेतरी. बरोबर. सो नॅचरली मी आयडियलिझम कडे न वळता खूप प्रॅक्टिकली प्रॅग्मॅटिक पद्धतीने जर हा प्रश्न हाताळला तर आय वुड से की तुम्ही जेव्हा 10th मध्ये येता किंवा 12th मध्ये येता या वळणावर 16 ते 18 वर्षाच्या बरोबर. किंवा 8वी नंतर पुढे जेव्हा तुम्हाला मार्केट रियालिटी समजायला लागते, बरोबर आहे. देशात काय चाललंय समजायला लागतं, कुठे आपल्याला येतं काय येत नाही किंवा एखादी गोष्ट येत नसते पण आपल्याला त्याची आवड असते अँड वी आर रेडी टू वर्क हार्ड ऑन इट ओके. टू बिल्ड कॅपॅसिटी, टू एनहान्स कॅपॅसिटी. बरोबर आहे. अशा क्षेत्रात आपल्याला समजा एक उदाहरण घ्यायचं झालं तर परत मी तिथेच येतो की एखाद्या व्यक्तीला स्टेम, सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग, मॅथमॅटिक्स या सगळ्या गोष्टींबद्दल जर आकर्षण असेल, भले त्याला ते येत नसेल पण तो मेहनत घेऊन, ट्युशन घेऊन किंवा मित्रमंडळींची, प्रोफेसर्स, टीचर्स यांची हेल्प घेऊन जर त्यांनी कॅपेबिलिटीज बिल्ड केले त्या क्षेत्रातल्या, बरोबर आहे. त्याचा आधार घेऊन ते जर पुढे गेले आणि त्याला जॉब मार्केटमध्ये आज काय व्हॅल्यू आहे याचा सारासार विचार केला, देन यू कॅन फायनलाइज अ करिअर. सो 8वी नंतर मोस्टली 16 to 18 ही वर्ष आहेत की यू हॅव टू अनालाइज. बरोबर. आणि वन्स यू स्टार्ट चॅनलाइजिंग युअर ड्रीम इनटू फ्रॉम दॅट पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला दिशा 10वी नंतर सापडते की एखाद्याला वाटतं की मला डॉक्टर किंवा व्हेटरनरी सायन्सेस मध्ये इंटरेस्ट आहे, मग तो 10वी नंतर ते विषय सिलेक्ट करू शकतो. बरोबर आहे. आणि त्यानंतर सुद्धा ज्यांना केवळ इंजिनिअरिंग मध्ये इंटरेस्ट आहे मग ते डिप्लोमा किंवा डिग्री ठरवू शकतात. ओके. असं सुद्धा होऊ शकतं की 11वी 12वी नंतर असं वाटतं की अरे आपण जे करतो ते झेपत नाहीये. बरोबर आहे. देन यू हॅव स्मॉल चान्स बरोबर टू आहे. बॅकट्रॅक, टू कम बॅक और टू डू समथिंग एल्स, टू रिस्टार्ट किंवा 1 वर्ष ड्रॉप घेऊन दुसरं काहीतरी करणं. पण तो जो डिस्कव्हरी ऑफ सेल्फ आपण म्हणतो बरोबर आहे. की तुम्हाला एक्झॅक्टली काय म्हणायचंय, काय करायचंय ते कळण्याचं वय, तर ते कुठेतरी 10वी ते 12वी किंवा 10वी आणि 12वीच्या मधला काळ आहे की देअर यू हॅव टू डिस्कव्हर युअर सेल्फ. ओके. आणि मग त्या डिस्कव्हरीची प्रोसेस कुठेतरी ग्रॅज्युएशन पर्यंत येते आणि मग वेदर ग्रॅज्युएशन इज द फुल पॉइंट or you want to proceed for post graduation in the same subject or a different one as per the market realities, as per the job market, as per your wishes, or you totally in disagreement with what you have done, totally going in a different career, like say for example मी इंजिनिअरिंग केलंय पण मला सिव्हिल सर्व्हिसेसचं करिअर हवंय बरोबर. किंवा मला अजून वेगळंच मला ह्युमॅनिटीज मध्ये आता काहीतरी करायचंय अच्छा. किंवा मला शिक्षण क्षेत्रात अचानक उतरायचं. म्हणजे मी असे लोक बघितलेले आहेत की IITs किंवा UDCTs मधनं इंजिनियर झाले, टॉप नॉच टॅलेंट इंजिनिअरिंग मधलं. त्याच्यानंतर 10 ते 12 किंवा 15 वर्षांसाठी त्यांनी देशातल्या टॉप नॉच कंपनीज मध्ये नोकरी केली ऍज अ मॅनेजर किंवा चीफ इंजिनियरच्या पदावर. त्यानंतर अचानक नोकरी सोडून ते आता 8th किंवा 10th किंवा 12th स्टँडर्डच्या मुलांच्या ट्युशन्स घेतात. ओके. नॉट जस्ट बिकॉज टू अर्न मनी, त्यांनी पैसा कमवून ठेवला, बट नॅचरल लाइकिंग असेल. करेक्ट. एक कुठेतरी मनात वाटतं की मला हे क्षेत्र आता वेगळं काहीतरी करायचं, बरोबर. सो ते घडत जातं. फॉर दॅट डिस्कव्हरी दीज इनिशियल इयर्स फ्रॉम 10th ऑनवर्ड्स आर इम्पॉर्टंट. ओके. सो त्या 4-5 वर्षामध्ये तुम्ही तो निर्णय घेऊ शकता. हो, खूप छान विचार तुम्ही खूप चांगलं सांगितलं की बाबा 8वी पासून थोडं दिशा द्यायला लागेल
आणि 11वी-12वी मध्ये ही उत्तम वर्ष आहेत की ज्या थोडं थोडं कळायला लागेल की जे जास्त सिरियसली हे सगळा प्रकार. या सगळ्या प्रवासामध्ये ऍप्टिट्यूड टेस्टचा काही फायदा होतो का? करिअर ऍप्टिट्यूड काउन्सिलिंग. करिअर ऍप्टिट्यूड मी दोन प्रश्न हा, दिलेत. मी हा. ऍप्टिट्यूड टेस्ट कडे पहिला येतो. ओके. ऍप्टिट्यूड टेस्ट कोणत्या दर्जाच्या आणि कोण घेतं ह्यावर ते ओके. इम्पॉर्टंट ओके. आहे. जर नॅशनल लेवल अकॅडमी एखादी ती घेत असेल बरोबर आहे. तर जरूर आपला कल ओळखण्यासाठी त्याची मदत घ्यावी, पण त्याच्या रिझल्टवर जसं काही ते देवाची आज्ञा आहे असा विश्वास ठेवू नये. बरोबर. ठीक आहे, दॅट इज अ गाईडलाईन. ओके. व्हॉट यू अर्न इन अन ऍप्टिट्यूड टेस्ट, फायनली ते क्वेश्चन कुठेतरी सेट केले. बरोबर. सो त्या ऍप्टिट्यूड टेस्टच्या इन केस तुम्हाला वाटते की ऍप्टिट्यूड टेस्ट मध्ये माझा एक काहीतरी लॉजिकली दिसतंय की ही साइड मला जास्त आय शुड प्रेफर दिस साइड. करेक्ट. बेस्ड ऑन दॅट रिझल्ट यू कॅन गो अहेड फॉर करिअर काउन्सिलिंग. ओके. बट बेस्ट करिअर काउन्सिलिंग इज डन बाय युअर सेल्फ. अच्छा. बिकॉज यू जसं हे शरीर जे आहे, श्वास हे शरीर घेणार, करेक्ट. शरीर बदलता येत नाही, तसंच करिअर तुम्ही करणार आहात. बरोबर. बाकीचे फक्त तुम्हाला सपोर्ट करतात. शेवटी तुम्हाला जर ते नाही आवडलं, बरोबर. नो करिअर इज इझी ओके. अँड नो करिअर इज ब्युटिफुल. प्रत्येक करिअर मध्ये हार्ड टास्क असतात, चॅलेंजेस असतात, मेंटल टेन्शन्स असतात आणि नेगेटिव्ह सेटबॅक सगळीकडे, चढ उतार सगळीकडे येतात. बरोबर. तुम्ही अगदी लता मंगेशकर किंवा सचिन तेंडुलकर किंवा जागतिक दर्जाचे जे कोणी मोठे लोक आहेत की ज्यांना दैवी देणगीच खूप मोठी आहे, बरोबर, त्यांच्या आयुष्यात कुठे ना कुठेतरी सेटबॅक्स आले असणार आहेत. बरोबर. सो यू हॅव टू अक्लिमेटाइज युअर सेल्फ बरोबर विथ हार्ड रिअलिटीज ऑफ लाईफ. असं जर वाटत असेल की हे करिअर याच्यात सगळंच छान आहे, असं कधीच नसतं. बरोबर. सो निगेटिव्ह बघा त्या गोष्टीची, पॉझिटिव्ह बघा. करिअर काउन्सिलिंग जर घ्यायचं असेल तर जरूर घ्या, पण यू हॅव टू बी काउन्सिल्ड बाय युअर सेल्फ फर्स्ट की या निगेटिव्ह गोष्टीत ह्याही मला मान्य आहेत, आय कॅन सर्कमवेंट दिस. माझे शिक्षक माझ्या बरोबर आहेत, माझे पेरेंट्स माझ्या बरोबर आहेत, आणि या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून या काउन्सिलिंगचा नक्की उपयोग होऊ शकतो. ओके. आताच एक असं मुद्दा निघाला की अंगभूत गुण, की काही गुण हे दैवी असतात, तर काही प्रयत्नांनी आपण आत्मसात करतो, तर त्यांचा करिअर निवडीमध्ये कितपत वाटा आहे? अंगभूत गुण म्हणजे जे उपजत आहेत, समथिंग दॅट यू गेट बाय बर्थ. एक्झॅक्टली. ते त्याची डिस्कव्हरी जितक्या लवकर होईल तितका त्याचा करिअरमध्ये उपयोग होईल. बरोबर. कधी कधी असं असतं की अंगभूत एखाद्या, फॉर एक्झाम्पल की एखाद्या व्यक्तीला, मी आधी 2 उदाहरणं दिली ती मी जरा परत आता रिकलेक्ट दोज एक्झाम्पल्स. एखाद्याचा आवाज चांगला असतो, सो मोहम्मद रफीचं उदाहरण घेऊ आपण, लता मंगेशकरांचं, आशा भोसलेंचं उदाहरण घेऊ. यांनी केवळ उपजत होतं म्हणून ते करिअर झालं नाही. बरोबर. त्यांना ज्या क्षणी ते वाटलं की आपण गातो छान, पण त्याच्यावर त्यांनी मेहनत प्रचंड घेतलेली आहे. बरोबर. सो एखाद्याला स्विमिंग आवडत असतं, पण केवळ दॅट आर्ट डझंट ऑटोमॅटिकली टर्न इन टू युअर करिअर. यू हॅव टू वर्क हार्ड ऑन इट. त्यातल्या निगेटिव्ह सेटबॅक्स किती असतील, त्यात कॉम्पिटिशन किती आहे, आपण कुठे उतरतो. बरोबर. तर उपजत गुण तुमच्यात आहेत, पण आजच्या कॉम्पिटिशन मध्ये तुम्हाला ते करिअर म्हणून जेव्हा तुम्ही बघता, बरोबर, तेव्हा ते किती लोक करतायत करिअर म्हणून, त्या सगळ्या कॉम्पिटिशन मध्ये तुम्ही कुठे आहात ह्याची कुठेतरी तुम्हाला जर एक साधारण एक लेखाजोखा मांडता आला, आणि तुम्ही जर ठरलत की नाही या सेगमेंटमध्ये मी सुद्धा उतरू शकतो. बरोबर आहे. पु ल देशपांडेंना त्या विचारलं होतं की तुमचं फर्स्ट लव्ह कोणतं, ते म्हणले होते म्युझिक आहे. बरोबर. ते म्हणले पण त्यात तुम्ही इतके, म्हणजे तुम्ही विनोदी लेखन जसं करता तसं तुम्ही ते तेवढ्या संगीतात, ते म्हणले नाही मला आवडतं, माझा अभ्यासही आहे, मात्र मला स्वतःलाच एक प्रकारचा डिफिडन्स आहे की त्याच्यात मी किती क्रिएशन करू शकतो, त्यात लिमिटेशन मला जाणवले. सो तुम्हाला आवड एखादी गोष्टीची जरूर आहे, but you have to understand what your strength is. If that strength can sustain you in the competition. Exactly. Otherwise, let it remain your hobby or interest. हा इंटरेस्ट खूप महत्वाचा मुद्दा म्हटला की एखादी गोष्ट तुमची चांगली हॉबी आहे म्हणजे तीच करिअर झालं पाहिजे असं काही नाही. ती होऊ शकते, पण होणार की नाही निर्णय माझा नीट घेतला पाहिजे. मग वर्ष जाऊ शकतात आणि गडबड होऊ शकते. बरोबर. मग हा सगळा प्रवास आहे करिअर निवडीचा, हा सगळं करताना प्रवास असं म्हणजे सरळ रस्ता नसतोच, म्हणजे थोडं इकडे तिकडे 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 होणारच. करेक्ट. असं एकदम सरळ जाऊन बरोबर निवड झाली असं सहसा होणार नाही. थोडेफार प्रयोग करावे लागले. समजा एखादा वाटलं की पायलट व्हायचंय, पण पायलटचा खर्च खूप जास्त आहे, मग अशा प्रकारच्या करिअरचं काय करायचं? अशी उदाहरणं असतात की एखाद्या व्यक्तीला उपजत त्या गोष्टीबद्दल आवडही आहे, नॉलेजही आहे, कॉम्पिटिशन मध्ये उतरण्याची स्किल्स सुद्धा आहेत,
बरोबर आहे. पण आर्थिक दृष्ट्या ते परवडत नाही. बरोबर आहे. तर याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. एक तर जर सरकारच्या काही जसा इंडियन गव्हर्नमेंटच्या काही स्कॉलरशिप्स असतील तर त्याचा जरूर विचार करावा. बरोबर आहे. आणि जर तुम्ही जसं आपण लो इंटरेस्ट रेटची लोन्स असतात, बरोबर आहे. एज्युकेशन लोन्स असतात, पण ती त्याचे सोर्सेस बघून त्या लोनच्या वाटेला जावं. ओके. फॉर एक्झाम्पल जर शिक्षणाच्या दृष्टीने काही स्कीम्स आहेत आपल्याकडे, विद्यालक्ष्मी अशा स्कीम्स आहेत, तर त्या एज्युकेशनच्या सेगमेंटला जर गव्हर्नमेंटच्या काही स्कीम्स असतील त्याचा लाभ घ्यावा. नाहीतर एज्युकेशन लोन हा एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे, पण त्याचे रिस्क सुद्धा इम्पॉर्टंट आहेत. कारण शेवट असा आहे की आजचा अनसर्टन्टीचा काळ आहे. बरोबर आहे. तुम्हाला आज असं वाटतं की मी जर एवढे लाख रुपये या करिअरमध्ये मी इन्व्हेस्ट, आता तर वर्ड असतो इन्व्हेस्ट करणं, एक्झॅक्टली. आज मी या करिअरमध्ये इन्व्हेस्ट केलं तर माझे रेट ऑफ रिटर्न्स काय असतील एक्झॅक्टली. ते शिक्षण घेतल्यानंतर. आज खूप कमी करिअर अशी आहेत की ज्याची सर्टनली सगळ्यांनाही माहिती आहे. बरोबर आहे. 5 वर्षांनी 4 वर्षांनी नक्की किती लाखाची नोकरी तुम्हाला लागेल, ती लागेल का नाही. बरोबर आहे. यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो एज्युकेशन लोनचा. एक तर रेट ऑफ इंटरेस्ट काय आहे, बरोबर आहे. कोलॅटरल काय आहे, म्हणजे जी सिक्युरिटी आपण देतो, एक्झॅक्टली. वेदर इट इज अ सेक्युअर्ड लोन और नॉन सेक्युअर्ड लोन. एक्झॅक्टली. आणि सगळ्यात महत्वाचा मुलगा एस्पेशली फॉर दोज ऑप्टिंग फॉर फॉरेन एज्युकेशन इज द पिरियड ऑफ मोरॅटोरियम. करेक्ट. ज्याच्यात तुम्हाला हॉलिडे म्हणतात, मोरॅटोरियम म्हणजे पेमेंट हॉलिडे, ईएमआय हॉलिडे म्हणतात. बरोबर आहे. की नोकरी शिक्षण घेतानाचा काळ, त्यानंतर नोकरी लागण्याच्या मधला काळ, बरोबर ज्याच्यात आहे. तुम्हाला कोणी तुमच्याकडे रिपेमेंट घेत नाही. करेक्ट. ह्या पॅरामीटर्स जर तुम्हाला फेवरेबल वाटले तरच घ्या. एक्झॅक्टली. जर तुम्हाला प्रोफेशनल एजन्सीकडनं लोन जर घेण्याऐवजी इफ युअर रिलेटिव्ह युअर फ्रेंड्स आर लेंडिंग यू फॉर सम शॉर्ट ड्युरेशन, करेक्ट. कारण ते लोक रेट ऑफ इंटरेस्ट घेत नाहीत, बरोबर आहे. सो ते तुम्हाला फ्रेंडली टर्म्सवर जे बॉरोईंग असतं बरोबर ते आहे. बेटर आहे. ओके. सो फर्स्ट इज गव्हर्नमेंट स्कॉलरशिप स्कीम्स. बरोबर. त्याच्यानंतर जर फ्रेंडली लेंडिंग, जे फ्रेंडली बोरोईंग असतं थ्रू फ्रेंड्स और रिलेटिव्ह, अशा ज्याच्यात रेट ऑफ इंटरेस्ट अशा प्रोफेशनल गोष्टी नसतात, बरोबर. जे केवळ मदत म्हणून आपण म्हणतो. मुळात हे परदेशामध्ये शिक्षण घेतलं पाहिजे का, याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? परदेशामध्ये मी जेवढा माझा अभ्यास आहे, तर ज्या लोकांना त्या टेक्नॉलॉजी, म्हणजे मी स्वतः इंजिनियर असल्यामुळे मला ह्युमॅनिटीज आणि ह्याचा परदेशी काय शिक्षण असतं ते ह्याचा फारसा माझा अभ्यास नाही. टेक्नॉलॉजी सेक्टरचा माझा याबद्दलचा मला थोडंसं जे काही माझं बरोबर. नॉलेज आहे त्याबद्दल मी सांगतो की तिथल्या इंडस्ट्री स्पेसिफिक तिथले जे काही ऍडव्हान्स्ड कोर्सेस असतात, बरोबर. तर आपली मुलं इथे इंजिनिअरिंग करून तिथे मास्टर्स MS करायला जातात किंवा एक्झॅक्टली. फॉरेन स्कूल्समध्ये MBA करतात. बरोबर आहे. त्याचा आपल्या परत येण्यात की परत येऊन इथे नोकऱ्या मिळवण्यात किती त्याची उपयोग होईल याबद्दल काही तशी सर्टन्टी नाही. एक्झॅक्टली. त्या नोकऱ्या तिथे तुम्हाला मिळतात बरोबर आहे. त्या एज्युकेशनच्या बेसिसवर. अँड देन पण मग त्याच खूप प्रकारची दॅट एज्युकेशन हॅज टू बी स्पॉन्सर्ड बाय लोन एक्झॅक्टली. मोस्ट ऑफ द टाइम्स. बरोबर आहे. अदरवाइज यू हॅव टू बी रिच फॉर दॅट. करेक्ट. कारण तिथे राहणं, तिथलं राहणीमान, तिथले खर्च आणि प्लस शिक्षण याचा खर्च थोडासा जास्त असतो. हो हो. तर त्याच्या संदर्भात तुम्हाला गव्हर्नमेंटच्या स्कॉलरशिप्स किंवा लोन जर मिळत असतील, पण तेच आहे की परत इथे येऊन नोकरी किती मिळेल याची अनसर्टिनिटी. बरोबर. देन यू हॅव टू सी दॅट यू मस्ट फाइंड अ जॉब देअर. बरोबर. अदरवाइज सस्टेनिंग युअर सेल्फ इन फॉरेन लँड बिकम्स डिफिकल्ट. आजच्या काळामध्ये अनेक लोक असा विचार करतात की मी फ्रीलान्स पद्धतीने काम करेल, मी नोकरी करणार नाही. त्यावर तुमचं काय ओपिनियन आहे, की समजा नोकरी करणं चांगलं की असं मग समजा फ्रीलान्स पद्धतीने काम करणं चांगलं? दोन गोष्टी त्याच्यामध्ये. एक आता आत्ताचा जो काळ आहे तर त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला आम्ही असं बघतो की पॅरेंट्सचा सपोर्ट खूप आहे मुलांना फायनान्शियली, आर्थिकदृष्ट्या आजी आजोबांचा पैसा, पालकांचा पैसा, त्यामुळे मुलांना एक पूर्वीच्या काळात म्हणजे पूर्वीच्या 2-3 पिढ्यांचं असं असायचं की आई वडिलांचा पैसा नसायचा, ती मुलं स्वतः नोकरी करून लाईव्हलीहूड कमवायची. एक्झॅक्टली. आता तसं नाहीये. वडिलांना पेन्शन, वडिलांचे बँक बॅलन्सेस, कार, घर हे सगळं वडिलांनी घेऊन दिलेलं असतं. तर अशा काळात मुलांना जे आम्ही बघतो तर त्याच्यात बऱ्यापैकी नोकरी म्हणल्यावर एक लायबिलिटी येते कंटिन्युअस, यू हॅव अँसरेबिलिटी येते. बरोबर. तर तुमचा बॉस तुमच्या रजा नाकारू शकतो. एक्झॅक्टली. तर या सगळ्या गोष्टींमुळे मुलांना असं वाटतं की फ्रीलान्स जरूर करावं, कारण ते एक प्रकारचं करिअर आहे. आणि आता या डिजिटल युगामध्ये जिथे इंटरनेट आहे, जिथे तुमचं ऑडियन्स खूप वाईड आहे, बरोबर. रीच खूप जास्त आहे, ऍक्सेसिबिलिटी खूप इझी झालेली आहे, तर तुमच्यातल्या स्किल्स तर तुम्ही फ्रीलान्सिंग पद्धतीनं करिअरचे उत्तम करू शकता. ओनली थिंग इज दॅट अगेन कुठल्या पॉइंटला ते कोलॅप्स होईल. बरोबर. बिकॉज असं नोकरी ही गोष्ट अशी असते की तिथे सर्टन रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत.
बरोबर भले प्रायव्हेट ऑर्गनायझेशन जरी असेल तरी तुम्हाला जरी बॉन्ड नसेल तरी तुम्हाला काढता येतं नोकरीतनं प्रायव्हेट सुद्धा, बरोबर पण लगेच कोणी काढत नाही एखादी पॉइंटला. एक्झॅक्टली जरी सेटबॅक आला तरी लोक सावरून घेतात. बरोबर एखाद्याचा समजा पाय मोडला तर 3 आठवडे त्याला प्लॅस्टर येतो, येणार नाही म्हणजे डझंट मीन की तुम्हाला मालक नोकरीवरनं हाकलून देईल. एक्झॅक्टली फ्रीलान्सिंग मध्ये तसं नसतं. द मोमेंट युअर इनोव्हेशन स्टॉप्स, करेक्ट युअर क्रिएटिव्हिटी स्टॉप्स, ऑर देर इज अ बेटर ऑप्शन, पीपल विल शिफ्ट टू इट. तर तुमचं मार्केट रेटिंग कमी होऊ शकतं. एक्झॅक्टली तर जितक्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्याच्या लिमिटेशन्सही आहेत आणि त्याच्यात इनहेरंट रिस्क आहेत. ओके रिस्क जरूर असतात. कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊन जर ते करता आलं तरी दॅट्स अ बेस्ट थिंग. फ्रीलान्सिंग इज अ गुड थिंग. बरोबर ओनली थिंग इज दॅट यू हॅव टू ऑलवेज हॅव अ प्लॅन बी रेडी इन केस इफ इट डझंट बिकम सक्सेसफुल. ओके कारण पैशाचं सोंग कोणाला करता येत नाही. नाही बरोबर बरोबर म्हणजे ओव्हरऑल करिअर मध्ये पण प्लॅन बी असा ठेवला पाहिजे मला वाटतं. आजच्या युगात निश्चितपणे, आजच्या अच्छा. युगात निश्चितपणे, अनलेस तुमच्याकडे अशी नोकरी आहे की जी तुम्हाला इट सेल्फ विल सस्टेन यू, एक्झॅक्टली तर त्याच्यामध्ये, कारण आता आम्ही बघतो गव्हर्नमेंट सर्व्हिस मध्ये असलेले लोक सुद्धा प्लॅन बी रेडी करतायत. बरोबर ही नोकरी नाही करावीशी वाटली पुढे तर. अच्छा असा एक 5-10% लोकांचा ट्रेंड सध्या दिसतो आम्हाला बरोबर की व्हॉट नेक्स्ट. ओके कारण एक स्किल दाखवून तुम्ही गव्हर्नमेंटची नोकरी प्राप्त केली, बरोबर. यू गॉट सिलेक्टेड अँड देन यू गॉट दिस जॉब, पण काही दिवसानंतर असं वाटतं की ह्यात मन रमत नाही, अजून काहीतरी वेगळं करावं. असे 5-10% लोक आहेत. बरोबर सो दॅट इज नॉट आउट ऑफ नेसेसिटी, दॅट इज बरोबर आउट ऑफ देअर क्युरिओसिटी. एक्झॅक्टली पण जर तुम्ही अशा फील्डमध्ये असाल की जी अनसर्टन आहे, देन आउट ऑफ नेसेसिटी यू नीड टू हॅव युअर प्लॅन बी रेडी. ओके तुम्ही जेव्हा तुमचं करिअर निवडलं तेव्हा तुम्ही कशा प्रकारे निर्णय घेतले होते काय विचार केला होता असं आम्हाला कळू शकेल का? मी 10वी मध्ये असताना जेव्हा 10th स्टँडर्ड मध्ये होतो तेव्हा डायरेक्ट नोकरी किंवा कुठल्या जॉब मध्ये किंवा कुठल्या पुढच्या डिग्रीचं एज्युकेशन घ्यायचं असं काही स्पेसिफिक माझा कुठलाही विचार नव्हता. विचार होता 10th स्टँडर्ड नंतर मी ठरवलं की आपल्याला बायोलॉजी म्हणजे डॉक्टरी नाही करायची आणि इंजिनिअरिंग करायचंय. त्या दृष्टीने मी 11th-12th माझं स्किल्स डेव्हलप करत गेलो आणि AIEEEच्या माध्यमातून मी पुण्याच्या VIT मध्ये इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं. ओके आणि तेव्हा त्या अभ्यासात आपलं एक्सपर्टीज दाखवायची इतकंच डोक्यात होतं. ओके जेव्हा इंजिनिअरिंग करायला लागलो तेव्हा सेकंड इयर मध्ये सिव्हिल सर्व्हिसेस कडे जायचं, यात घरच्या आई वडिलांशी चर्चा, कॉलेजमधल्या काही 2-3 स्पेसिफिक मित्र होते त्यांच्याशी चर्चा, आणि तेव्हा आम्ही एक अनालिसिस केलं होतं की समजा मी एमटेक केलं, MS केलं, MBA केलं, म्हणजे माझ्या अकॅडमिक परसूट मध्ये जर मी पुढे काही केलं तर काय काय करता येईल. समजा बरोबर. UPSC MPSC केलं तर काय होईल, SSC CGL बँकिंग मध्ये IBPS SBI PO केलं तर काय होईल. अशा सगळ्या गोष्टींचे आउटकम्स आम्ही एक चर्चेच्या माध्यमातून तेव्हा रेखाटले होते की याच्यातनं हे होईल, याच्यात एवढा पगाराची नोकरी, याच्यात ट्रान्सफर्स अशा होतात. इंजिनिअरिंग मध्ये जर एमटेक केलं तर मग इथे स्पेसिफिक ह्या इंडस्ट्रीज मध्ये आपल्याला नोकरी मिळू शकते. स्वतःचा बिझनेस केला तर किती पैसे लागतात, ते कुठे काय कसे खर्च करायला, बिझनेस कसा डेव्हलप होतो, किती बरोबर. वर्ष, अशा सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून मग आम्ही हे ठरवलं की आवडही आपल्याला UPSCची. त्याचा सिलेबस बघितला, खूप वास्ट होता. तेव्हा तर जेव्हा मी सुरुवात केली UPSCला तेव्हा 2 ऑप्शनल होते. कालांतराने 2-3 वर्षांत एक ऑप्शनल त्यातला कमी करून एक ऑप्शनल राहिला आणि एथिक्स इंटिग्रेटेड ऍप्टिट्यूड आणि एसएचा पेपर आला. एसएचा पेपर म्हणजे त्याचं मार्क्स, स्कीम ऑफ मार्क्स बदलली. तर त्या सगळ्या गोष्टी म्हणजे तो सिलेबस बघून आवडतात का ते विषय आपल्याला, पॉलिटी हा विषय आवडतो का, त्याच्यात आपण एक काही हजारो पेजेस म्हणजे असं झालं की आपल्याला वाटलं UPSC करावं आणि पुस्तकं उघडल्यावर असं वाटलं की अरे हे नाही आपल्याला आवडत आहे, असं तर होत नाही ना. ह्याचा एक साधारण मी अभ्यास केला या सगळ्या गोष्टीचा. आय टूक टाइम फॉर दिस. आय केप्ट ऑन रिफ्लेक्टिंग ऑन ऑल दिस थिंग्स ओके की अरे हे नाही पटत, नाही हे बाजूला ठेवा. सो त्यात थोडंसं कधी असं सुद्धा झालेलं आहे की 1-2 महिने मी गेट एक्झाम जी असते एमटेक साठी, IIT मधनं एमटेक करण्याची, गेट एक्झामचे क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचो UPSCचा अभ्यास करता करता. पण फायनली मी ठरवत नाही आता हे थांबून आपण UPSC कडे कंटिन्यू. ओके सो दॅट अगेन आय एम सेइंग दॅट्स अ सेल्फ डिस्कव्हरी. एक्झॅक्टली वळणावर कळत जातं आपल्याला हे नकोय आणि हे हवंय. ओके ओनली थिंग इज दॅट मोमेंटम लूज नाही करायला पाहिजे बरोबर आणि जे तुम्ही करता त्याच्या मागे कॉन्स्टंटली चेस करायला पाहिजे. बरोबर शेवटी वेदर यू बिकम सक्सेसफुल ऑर नॉट, ह्या जेवढं माझं अंडरस्टँडिंग आहे, God's wish and well-wishes of your God's grace and well-wishes of your parents, this prevails. But beyond that, you must try. Okay. Keep trying until you सक्सीड
अंटिल यू सक्सीड किंवा अंटिल यू डिस्कवर की व्हॉट माय लिमिट्स आर, व्हॉट माय स्ट्रॉंग पॉइंट्स आर. आणि मग लिमिट दिसले तर बदलले पाहिजे म्हणजे. लिमिट्स दिसले तर त्यात दोन आहेत. जर असे लिमिटेशन्स असतील की त्यातून तुम्हाला यश मिळण्याची प्रोबॅबिलिटी कमी आहे, देन बेटर चेंज इट. बरोबर आहे. आणि जर असे लिमिटेशन्स आहेत की नाही नाही हे तर इझी आहेत, आपल्या बिहेव्हिअरल ट्रेट्स मधनच आपण याच्यावर मात करू शकतो. ओके. समजा एखाद्या माणसाला 4 ते 5 तास वाचन करावं असं वाटतं, त्यानंतर तो मोबाईल बघतो, गेम किंवा ग्राउंडवर जाऊन खेळतो किंवा मैत्रिणींशी गप्पा मारत बसतो, नेट सर्फिंग करतो, असं जर असं काय असेल तर अशा अशा माणसाचं करिअर कुठेच काही होणार नाही. सो बरोबर. ही मस्ट अंडरस्टँड की नाऊ आय हॅव टू रिड्यूस माय एंगेजमेंट्स, करेक्ट. social engagements, and I must focus on my priorities. करेक्ट. So he has to prioritize. बरोबर. मग त्याचं लिमिटेशन ते पहिलं आलं की तुमचे जे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, जे तुमचं टाइम टेबल आहे, रुटीन आहे, ते तुम्हाला तुमची जी मजा करण्याची पद्धती तिथे कॉम्प्रोमाइज होते. ओके. सो ते लिमिटेशन आहे. सो नाऊ आय हॅव टू फोकस. आता मला 8 तास बसायचंय, 12 तास बसायचंय, 16 तास बसायचंय. मग हे लिमिटेशन करता येतं. पण बरोबर. एखाद्या माणसाला असं वाटतं की मी IIT JEE परीक्षा दिली, त्याला काही करता त्याची मॅथ्स येत म्हणजे त्याची सॉल्व्ह करण्याची कॅपॅबिलिटी नसते, किती तास मेहनत घेतल्यावर. हे मग त्यांना ओळखायचं की हे लिमिटेशन आहे, आपल्याला इथे नाही जाता येणार. एक्झॅक्टली. सो बेटर असं मागे येणं हा काही, दिस इज नॉट अ डिफीट. एक्झॅक्टली. यू हॅव टू अंडरस्टँड की बरोबर. हे क्षेत्र आपल्यासाठी नाही, हे क्षेत्र आपल्यासाठी आहे. देयर नथिंग रॉंग इन दॅट. नाही, मग त्यातनंच येणारा पुढचा प्रश्न असा आहे की कितव्या वयाच्या वर्षापर्यंत हे करिअरच्या मागे धावलं पाहिजे समजा. कारण मग शेवटी असंही दिसतं की हा काळ वाढत चाललाय. कारण 30 पर्यंत लोक आता करिअरचा शोध चालू असतो. आपण जेव्हा ग्रॅज्युएशन कम्प्लीट करतो त्या शेवटच्या वर्षामध्ये आपली 2 उत्तरं तयार पाहिजेत की आपल्याला या विषयात पुढे मास्टर्स करायचंय किंवा नोकरी करायची किंवा दुसऱ्या कुठल्या करिअरकडे वळायचं. बरोबर. हे शेवटच्या वर्षात उत्तर तयार पाहिजे. अच्छा. आणि जेव्हा आपण हे ठरवतो, म्हणजे जो पहिला पार्ट आहे तो सोपा आहे. बरोबर. जर तुम्हाला त्याच विषयामध्ये पुढे जर मास्टर्स करायचं असेल किंवा नोकरी करायची असेल तर ते प्रॉपर रस्ते आहेत, तुम्ही भरकटणार नाहीच. दुसरा मार्ग खडतर आहे. जर तुम्हाला ते सगळं सोडून वेगळंच काही करायचं असेल, वेगळ्या पद्धतीचं एज्युकेशन घ्यायचं असेल, बरोबर. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स मध्ये उतरायचं असेल, तर तुम्ही ठरवून घ्या इन केस पुढच्या काही वर्षांमध्ये जर करिअर ह्याला जबरदस्त प्रकारचा सेटबॅक मिळाला बरोबर. तर माझा प्लॅन बी हा मला कधी सस्टेन करेल. एक्झॅक्टली. 3 नंबर ऑफ वर्ष कॅल्क्युलेट करा. बरोबर. से फॉर एक्झाम्पल 22व्या वर्षी तुम्ही ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं आणि तुम्ही ठरवलं फॉर एक्झाम्पल आता मी बँकिंग किंवा युपीएससी देणार, तर तुम्ही एक लक्षात घ्या की 3 अटेम्प्ट मी देणार, म्हणजे माझं 25व्या वर्षापर्यंत 3 अटेम्प्ट होतील. त्यात मी नाही सक्सेसफुल झालो तर माझा प्लॅन बी हा पुढच्या एका वर्षात मला सस्टेन करायला उपयोगी पडला पाहिजे. सो 27 वर्षापर्यंत माझं करिअर सेट व्हायला पाहिजे. ओके. अदरवाईज तर त्याला काही मर्यादा नाहीयेत. एक्झॅक्टली. तुम्ही 30 काय 40 पर्यंत करिअर निवडत बसाल. बरोबर. खूप छान माहिती दिलीत. कारण काय की तेच नाही फिक्स केलं काही तर उगाच वेळ जात जातो आणि नंतर मागे फिरणं अजून कठीण होतं. कठीण होत जातं. सही. आणि मग त्यामुळे निश्चितच आजची चर्चा जी आहे ती करिअरच्या दृष्टीने खूप महत्वाची. कारण बरचला म्हणजे लोक भाजी निवडताना भरपूर चौकशी करतात 4 भाजीवाल्यांकडे, पण करिअर निवडताना मात्र योग्य प्रकारे चौकशी केली जात नाही. कोणीतरी सांगतं काहीतरी हे करा आणि मग ते केलं जातं. अशा प्रकारच्या गोष्टी बऱ्याच होताना दिसतात. आणि त्यामुळे आपण मुख्य काय करतो दिवसभर समजा म्हणजे वर्षभर, ते लोक सोडून फक्त बारीक बारीक फोन घेताना सुद्धा 10 चौकशा करतात. पण मेन जी गोष्ट करायची आहे त्यात मात्र पुरेसं अभ्यास केला जात नाही. त्यामुळे म्हणजे आपल्याकडे मोबाईल आहे त्याच्यावर माहितीच असते समजा. आणि सुदैवाने आता करिअरचे सगळे हे विस्तारलेत विविध ऑप्शन्स. त्या पूर्वीपेक्षा अर्थात जास्त ऑप्शनच नाही, कधी कधी समस्या आहे. पण तरी पण काय म्हणजे माहिती घेतली पाहिजे सगळ्याची, म्हणजे चांगल्या प्रकारे माहिती घेतली पाहिजे आणि सोप्याच्या मागे जाणं टाळलं पाहिजे. हा. हे सोपं आहे म्हणून मी इथे गेलो, हा. असं काहीच सोपं नसतं. एक्झॅक्टली. सगळं अवघडच असतं. बरोबर आहे. जे खूपच काठिण्य असेल, जे जमत नसेल ते ठीक आहे, नाही करता येणार. पण जे साध्या पद्धतीचे चॅलेंजेस आहेत ते तर स्वीकारलेच पाहिजेत. एक्झॅक्टली. कारण अलीकडे मार्केटमध्ये आपण बघतो की मेड इझी अशी काही पुस्तकं करून, असं काही इझी बिझी नाहीये. सगळं अवघड आहे आणि अवघड आहे म्हणून तर त्याच्यासाठी मेहनत आहे. बरोबर. सगळं सोपंच जर असतं तर कुणी काही मेहनतच केली नसते ना. बस. मग आता करिअरचं अंतिम गोल काय असलं म्हणजे हे केलं म्हणजे करिअर सक्सेसफुल झालं असं म्हणता येईल? अगेन हा जो प्रश्न आहे सर, याचं उत्तर हा दिस डिपेंड्स ऑन द इंडिव्हिज्युअल्स प्रायोरिटीज ऑफ लाईफ. ओके. एखाद्या माणसाला खूप पैसा कमवायचा असतो. बरोबर आहे. जर तो त्यांना लेजिटिमेट आणि लिगल
रायटियस मार्गाने कमवला, कमवू दे. एखाद्याला असू शकतो पैशाची खूप आवड, बरोबर आहे. त्यानं त्याचा गोल जर पैसे कमवणं असेल तर तो झाला, एक्झॅक्टली. तर त्याला पैसे कमवतो तर त्याचं करिअर सक्सेसफुल धरायचं. मात्र करिअर जेवढं मी सांगू शकतो, करिअरमध्ये तुम्हाला सेल्फ सॅटिस्फॅक्शनही महत्वाचं आहे बरोबर आहे. आणि तुमच्या नॉलेजचा कुणाला तरी काहीतरी उपयोग झाला, अच्छा हा एक फॅक्टर असायला पाहिजे. की अच्छा. जसं एखादा डॉक्टर असतो, एखाद्याचा प्राण वाचवतो, बरोबर आहे. किंवा एखादा प्लेअर असतो, तो देशाला काहीतरी एक मोठी अचिव्हमेंट करून देतो. बरोबर आहे. किंवा जसं आता मी रेल्वेमध्ये आहे, तर आम्ही कनेक्ट करतो देशातले पार्ट्स, की ज्या लोकांना सेफली टाइमली देशाच्या या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत केवळ माणसंच नाहीत तर फळं पालेभाज्या, बरोबर आहे. धान्य हे सुद्धा पोहोचवतो. तर त्याचा कुठेतरी सोसायटीमध्ये काही इम्पॅक्ट आहे का? एक्झॅक्टली. तर अशा गोष्टी असतात की केवळ पैसाच नाही, पण आपलं नॉलेज हे एका चांगल्या उद्दिष्टासाठी सुद्धा युज होते, सॅटिस्फॅक्शन मिळालं असं पाहिजे. सॅटिस्फॅक्शन मिळालं पाहिजे. आणि दुसरं असं की करिअर, असं माझं वैयक्तिक मत आहे, करिअर कितीही कठीण असलं तरी पर्सूट ऑफ नॉलेज त्याच्यापासून लांब जाता कामा नये. अच्छा. यू हॅव टू कीप लर्निंग, कीप बरोबर. ग्रोईंग, युअर क्युरियोसिटी शुड इन्क्रीज. बरोबर. एखादी मोठी परीक्षा पास झालो आणि आता आपल्याला भरभक्कम पगारची नोकरी लागली, आता मी काही वाचणार नाही, मजा करणार, हा हा असा ऍटिट्यूड बघायला मिळतो अलीकडे. हा हा. तसा नको येतो. एक्झॅक्टली. तुमचं नॉलेज घेण्याची वृत्ती वाढली पाहिजे. लिखाण, वाचन, भाषण, म्हणजे ज्यांना बोलण्याची स्किल्स आहेत, ओरेटरी स्किल्स आहेत, अशा लोकांनी हे केलं पाहिजे. म्हणजे त्याच्यात वृद्धी झाली पाहिजे. शुड प्रोग्रेस आहे, इट शुड नॉट स्टॉप. दॅट इज ऍक्च्युअली अ करिअर. लंबी रिस्का घोडा बोललं पाहिजे. येस, डेफिनेटली. अँड दॅट लाईक पर्सूट ऑफ नॉलेज शुड नॉट एंड. एक्झॅक्टली एक्झॅक्टली. खूप छान सांगितलं. तर आजच्या आपल्या करिअरच्या चर्चेमध्ये नक्कीच तुम्हाला काही चांगले मुद्दे मिळाले असतील याची खात्री आहे. यानंतरही आपण अशा चर्चा संतोष बरोबर करू. तर तुम्ही आलात आणि आपल्या दर्शकांना खूप चांगली माहिती दिली, तर याबद्दल धन्यवाद. ज्यांना हा व्हिडिओ आवडेल तरी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू सर.